नमस्कार कृषी मित्रांनो, लक्ष द्या. ठिबक सिंचन नवीन नियम आणि अर्ज प्रक्रिया 2026 कंप्लीट गाईड. महाराष्ट्रात शेती म्हटली की डोळ्यासमोर येते तो म्हणजे पाण्याचा प्रश्न. कधी अतिवृष्टी तर कधी भीषण दुष्काळ. अशा परिस्थितीत ठिबक सिंचन म्हणजे ड्रिप इरिगेशन हा केवळ एक पर्याय उरलेला नाही, तर ती काळाची गरज बनली आहे. पण तुम्हाला माहित आहे का, महाराष्ट्र सरकार ठिबक सिंचनासाठी 80% पर्यंत अनुदान देते, तरी अनेक शेतकरी यापासून वंचित का राहतात? अर्ज नेमकं कसं करायचं, 2026 मध्ये कोणते नवीन बदल झाले आहेत, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ठिबक सिंचन योजना 2026 चे पूर्ण विश्लेषण स्वतः भाषित करणार आहोत. चला तर मग पाहूया. नंबर 1, समस्या आणि गरज. द प्रॉब्लेम. मित्रांनो, पारंपरिक पद्धतीने शेती करताना म्हणजेच फ्लड इरिगेशन जवळपास 50% पाणी वाया जाते, खते वाहून जातात आणि मजुरीचा खर्च वाढतो. पण ठिबक सिंचनामुळे पाण्याची 40 ते 60% पर्यंत बचत होते आणि उत्पादनात 30% पर्यंत वाढ होते. महाराष्ट्र सारख्या राज्यात जिथे भूजल पातळी खाली चालली आहे, तिथे ही योजना गेम चेंजर ठरू शकते. नंबर 2, योजनेची माहिती आणि पात्रता. द पॉलिसीज. त्याच्यात नियम काय काय आहे ते बघूया. आता मुख्य मुद्द्यावर येऊया. ही योजना प्रामुख्याने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना म्हणजेच PMKSY अंतर्गत राबवली जाते. 2026 चे नियम काय सांगतात? नंबर 1, अल्प व अत्य अल्प भूधारक शेतकरी म्हणजेच 2 हेक्टर पेक्षा किंवा 2 हेक्टर पर्यंत ज्याची जमीन आहे त्यांना एकूण खर्चाच्या 80% अनुदान मिळते. नंबर 2, बहुभूधारक शेतकरी म्हणजे 2 हेक्टर पेक्षा जास्त जमीन यांना 75% पर्यंत अनुदान मिळते. पण इथे एक कॅच आहे. हे अनुदान मिळण्यासाठी तुमच्याकडे 7/12 उतारा, 8चा उतारा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेतात पाण्याची शाश्वत सोय म्हणजेच उदाहरणार्थ विहीर किंवा बोरवेल असणे गरजेचे आहे. नंबर 3, अर्ज प्रक्रिया. स्टेप बाय स्टेप प्रोसेस. अर्ज करण्याची पद्धत आता पूर्णपणे डिजिटल झाली आहे. तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागतो. स्टेप सोप्या आहेत. नंबर 1, महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करा. नंबर 2, सिंचन साधने आणि सुविधा हा पर्याय निवडा. नंबर 3, तुमची कागदपत्रे अपलोड करा. नंबर 4, पूर्वसंमती म्हणजेच प्री सँक्शन मिळाल्यानंतर साहित्य खरेदी करा. सर्वात अतिशय महत्वाची टीप म्हणजे मित्रांनो, इथेच अनेक जण चूक करतात. पूर्वसंमती मिळण्याआधीच साहित्य विकत घेतले तर अनुदान मिळत नाही. साहित्य नेहमी सरकार मान्य अधिकृत डीलर कडूनच घ्या, जसे की मंठा लोणार रोडवरील शिवम कृषी टेक सारखी खात्रीशीर दुकाने, जिथे तुम्हाला योग्य GST बिल आणि कंपनीचे वॉरंटी कार्ड मिळते. आता 4थ्या मुद्द्यावर येऊया. विश्लेषण आणि आव्हाने. क्रिटिकल अनालिसिस. आता थोडं गंभीर म्हणजेच सिरियस बोलूया. कागदावर ही योजना खूप चांगली वाटते, पण जमिनीवर म्हणजे ग्राउंड लेवलवर आव्हाने काय आहेत? नंबर 1, निधीची कमतरता. अनेकदा बजेट संपल्यामुळे शेतकऱ्यांना लॉटरी लागूनही पैसे मिळायला उशीर होतो. नंबर 2, भ्रष्टाचार आणि तांत्रिक अडचणी. पोर्टल कधी कधी चालत नाही किंवा कागदपत्राच्या त्रुटीमुळे अर्ज बाद होतात. नंबर 3, क्वालिटी. मार्केटमध्ये काही स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचे पैसे मिळतात जे अनुदानाच्या निकषात बसत नाहीत. त्यामुळे नेहमी ISI मार्क असलेले साहित्य निवडा. शेवटी आणि अतिशय महत्वाचं जे आहे ते म्हणजे निष्कर्ष म्हणजेच कॅन्क्लुजन. निष्कर्ष काय? जर तुम्हाला शेती वाचवायची असेल आणि उत्पन्न वाढवायचे असेल तर ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही. 2026 हे वर्ष महाराष्ट्राच्या शेतीसाठी क्रांतीचे ठरू शकते जर आपण तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर. तुम्ही ठिबक सिंचनासाठी अर्ज केला आहे का? किंवा तुम्हाला कोणत्या अडचणी येत आहेत हे मला खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि
जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तसंच जर तुम्ही शिवम कृषी टेक युट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑल वर क्लिक करून घ्या, जेणेकरून माझे जे बी नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. जय हिंद, जय महाराष्ट्र.